कसाब जो आला होता की जेव्हा 26/11 घडलं होतं ते समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते। साहेब, आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे, कसलं विजिलन्स आहे? आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत? निलेशजी हे लोकसभेत विधानसभेत आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना एवढं सांगतो की त्याकडे हा जो काही तास आहे याच्यात उत्तर द्यायची पद्धत नाही। महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मच्छीमारांचा एक जिव्हाळ्याचा विषय हा उपस्थित झालेला आहे। अनेक वर्षांपासून त्यांना हा विषय भेडसावत आहे। अध्यक्ष महोदय, कर्नाटकातून आणि आंध्रातून मल्पी ट्रॉलर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मच्छीमारांचं नुकसान करतायत आणि नुसतं नुकसान त्यांच्या उदरनिर्वाहाचं करत नाहीयेत, तर जे काय उरलं सुरलं आहे, आपण ज्याला इंटरनॅशनल वॉटर्स म्हणतो, आपण ज्याला डीप फिशिंग म्हणतो, त्यांचे ट्रॉलर आपल्या हद्दीत येऊन आपल्या मच्छीमारांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतंय की आता मच्छीमारी आणि छोटे मच्छीमार यांनी आता जगावं कसं, इतका प्रश्न तिकडे आता निर्माण झालेला आहे। समुद्रामध्ये गस्त जी असते, जो विजिलन्स पाहिजे, तो विजिलन्स पण तितक्या प्रमाणात नसल्यामुळे त्यांच्यावर कसलाही कंट्रोल नाही। ते येतात कधी, जातात कधी, सगळे आमचे मच्छीमारांचं नुकसान करून निघतायत कधी, ह्याची गस्तच नाहीये, त्याच्यावर विजिलन्स नाहीये। कसाब जो आला होता की जेव्हा 26/11 घडलं होतं ते समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसले होते। साहेब, आपल्या समुद्राच्या मार्गाने आतमध्ये घुसल्यानंतर कसली गस्त आहे, कसलं विजिलन्स आहे? आपण मच्छीमारांचं जर संरक्षण करू शकत नाही तर आपण कोणाचं संरक्षण करणार आहोत? अनेक पिढ्यानपिढ्या ते मच्छीमार तिकडे जगतायत, अनेक पिढ्या त्यांचे नातेवाईक तिकडे जगतायत, पण त्यांच्यावर अन्याय रोज रासपणे बाहेरचे कर्नाटक आणि मल्पी बोटी ज्याला आपण म्हणतो, त्यांची हाईटच 20-20, 25-25 फुटाची आहे। ते आमच्या मच्छीमारांचे जाळे तोडत चाललेत, आमच्या मच्छीमारांच्या बोटी तोडत चाललेत। अशावर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? आज मुख्यमंत्री साहेब इकडे सभागृहात आहे, माझी विनंती आहे, हा अनेक वर्षांचा विषय, हा फक्त महिना 2 महिन्याचा विषय नाहीये, अनेक वर्षांचा हा विषय आहे, तर आपण त्यांना न्याय देणार आहोत की नाही? मच्छीमार हा मोठा वर्ग आहे, फक्त माझ्या मतदारसंघातच नाही तर माझ्या जिल्ह्यातच नाही तर ही अख्खी कोकण किनारपट्टी मच्छीमारांचा हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे इंटरनॅशनल वॉटर्स मधून येणारे हे जे काही बाहेरचे आहेत, ह्या ज्या मल्पी बोटी आहेत, ह्या ज्या ट्रॉलर आहेत, ह्यांच्यावर आपण कधीतरी विजिलन्स लावणार आहे की नाही, गस्त आपण वाढवणार आहोत की नाही आणि त्याच्यावरती आपण मच्छीमारांना न्याय देणार आहोत की नाही, हाच माझा विषय। धन्यवाद। गोपीचंद पडळकरजी। मच्छीमारांचा हा अख्ख्या किनारपट्टीचा विषय, आपण 2 मिनिटं फक्त याच्यावर बोलावं। मच्छीमार खरोखरच न्यायासाठी वाट बघतात अनेक वर्षांपासून। माननीय निलेशजी हे लोकसभेत विधानसभेत आलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना एवढं सांगतो की आपल्याकडे हा जो काही तास आहे याच्यात उत्तर द्यायची पद्धत नाही, तर याच्यामध्ये पण आपण गंभीर विषय मांडलेला, त्यामुळे त्याची नोंद घेतो आणि त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू। चला, गोपीचंद पडळकर। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे विजयी झाले होते। त्यानंतर आज झालेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी राणे कुटुंबियांचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत डिवचलाय। उद्धव ठाकरे यांना उद्देशून सोशल मीडियावर लिहिलेल्या पत्रात निलेश राणे म्हणाले की तुम्हाला सांगण्याला अत्यंत आनंद होत आहे की 3 राणे 3 सभागृहात पोहोचले आहेत, एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार। तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश देखील मिळालं, पण आज नितेशला मंत्रिपदाची शपथ घेताना बघितल्यानंतर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो, नंतर तो प्रामाणिक आहे त्याच्यासोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो। असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला। कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर आता ही परिस्थिती आली आहे। राणेंना संपवता तुमचं काय झालं बघा, आता तरी कोणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला मी शुभेच्छा देतो, कारण पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचं नसतं। तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमंडी उतरली असेल तर, नाहीतर तुमचं अजून कठीण होईल, असा इशाराही निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।